सांगतं की बऱ्याचशा त्रासातून त्यांना जावं लागतं. आणि पॉलचं जीवन आपण पाहिलं की पौलुसालाही अनेक त्रासातून जावं लागलं. त्याच्या शरीरामध्ये जो एक काटा देण्यात आला होता आणि त्याने प्रार्थना केली की त्याने तीनदा प्रार्थना केली की हा काटा माझ्यापासून दूर व्हावा, परंतु तो काही दूर झाला नाही. परंतु प्रभूने म्हटलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि अनेक दाविदाचं उदाहरण वगैरे आपण पाहिलं की कशा प्रकारे त्रासामध्येही दावीद परमेश्वराप्रती विश्वासयोग्य राहिला. त्याच विषयाला धरून अजून काही एक दोन गोष्टी आहेत ज्या आज आपण पाहूया की बायबलमध्ये बरेचसे प्रभूचे विश्वासणारे जे विश्वासामध्ये फार मजबूत होते, स्ट्रॉंग होते, त्यांनाही अनेक प्रकारच्या त्रासातून जावं लागलं. आणि आजही ते सत्य आहे की विश्वासणाऱ्यांना दुःखातून जावं लागतं. आणि म्हणून एका साईडला जेव्हा अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही, सर्व चांगलंच होणार आहे, त्या बाबतीमध्येही आपण थोडी सावधगिरी वापरली पाहिजे. कारण जेव्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये जेव्हा त्रास येतो, मग अशा प्रकारच्या शिक्षणावर जर आपण विश्वास करतो की सर्व काही चांगलंच होणार आहे आणि मग दुःख आल्यानंतर मग अशा प्रकारचे लोक जे आहेत ते मागे सरकतात, त्यांचा विश्वास डगमगतो. परंतु जर आपण आनंद आणि दुःख, त्रास आणि चांगले दिवस, आजारपण आणि रोगी होणे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी जर आपण तयार असतो तर आपला विश्वास स्थिर असतो. आणि पवित्र शास्त्री प्रियांनो आपल्याला तेच सांगतं. आपण मागच्याच वाचलं होतं की पौलुसाने तिमोथेला लिहिलं की माझ्याबरोबर दुःख सोस एका चांगला शिपाई या नात्याने. तर म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत की परमेश्वर निश्चितरित्या आशीर्वाद देणारा आणि सर्व काही चांगलं करणारा परमेश्वर आहे. त्याच्या 39 पटक्या खाल्ल्यांमुळे आपल्याला आरोग्य मिळतं, हेही सत्य आहे. परंतु बरेचदा रोग राहतो, पौलुसाच्या जीवनावरून आपल्याला समजून येतं. म्हणून अशा प्रकारचा एक बॅलन्स्ड फेथ प्रियांनो आपल्याला ठेवला पाहिजे. आणि त्याच लाईनमध्ये अजून एक वचन आपण वाचूया जो आज आपल्याला परमेश्वराचं वचन शिकवत आहे. स्तोत्र 119 आणि 67 हे वचन आपण वाचूया. Psalm 119 and verse 67. 67 वचन, स्तोत्र 119 आणि 67 वचन. दावीद म्हणतो, मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. दावीद एक गोष्ट म्हणत आहे, मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो. म्हणजे दावीद भटकत होता, कदाचित परमेश्वरापासून दूर जात होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये काही पीडा आली, काही त्रास आला, काही अडचण आली असेल, काही दुःख आलं असेल. आणि त्या पीडित होण्यामुळे, ते दुःख आल्यामुळे, तो त्रास आल्यामुळे, ते अश्रू आल्यामुळे, अनेक प्रकारच्या त्रासातून गेल्यामुळे आता तो म्हणत आहे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. कदाचित चांगल्या दिवसांमध्ये दावीद परमेश्वराच्या वचनापासून दूर झाला होता, सर्व काही चांगलं होतं, तेव्हा तो प्रभूच्या उपस्थितीपासून दूर झाला. परंतु जेव्हा तो पीडित झाला, जेव्हा तो त्रासात आला, जेव्हा तो अडचणीत आला, त्यामुळे आता तो वचन पाळत आहे. म्हणजे काय की कदाचित आजचा जो पहिला मुद्दा आहे तो हा की कदाचित आपल्या जीवनामध्ये असणारे त्रास, अडचणी, पीडा ही ह्यामुळे आहेत की आपण परमेश्वरापासून दूर होत आहोत आणि आपल्याला वापस परमेश्वराकडे येण्याची गरज आहे. आणि ही गरज आपल्याला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत आपण पीडित होत नाही. सर्व काही चांगलं सुरू आहे, खिशामध्ये भरपूर पैसे आहे, तब्येत चांगली आहे, घरामध्ये सगळ्या सुख सुविधा आहे, काम अगदी व्यवस्थित सुरू आहे, सर्व काही चांगलं सुरू आहे. मग अशा चांगल्या वातावरणामध्ये ज्याला आपण म्हणू की मी आशीर्वादित आहे, सर्वरित्या मी आशीर्वादित आहे,
आणि अशा आशीर्वादाच्या अवस्थेमध्ये कदाचित ही एक ज्याला काय म्हणू आपण डेंजर आहे, हा एक डेंजर आहे आणि एक धोक्याची गोष्ट आहे की चांगल्या दिवसांमध्ये कदाचित एक व्यक्ती परमेश्वरापासून दूर होऊ शकतो आणि परमेश्वर त्याच्यासोबत कदाचित बोलतही आहे की मी तुला चांगले दिवस दिले आहेत, तुला सर्व काही मी दिलेलं आहे, परंतु तू माझ्यापासून दूर झालेला आहे तर तू परत ये. परंतु तो व्यक्ती इतका त्या आनंदामध्ये गुरफटलेला आहे की त्याच्या कानावर परमेश्वराचा आवाज येत असूनही कदाचित ते परमेश्वराचे आवाज तो ऐकत नाही आहे. C.S. लुईस नावाचे ब्रिटनमध्ये एक फार मोठे लेखक होऊन गेले. त्यांनी खूप चांगली गोष्ट म्हटली आहे. ते असं म्हणतात की गॉड विस्पर्स टू अस इन प्लेजर्स, स्पीक्स इन आवर कॉन्शियन्स, बट शाउट्स इन आवर पेन्स. इट इज हिज मेगाफोन टू राऊज अ डेफ वर्ल्ड. तो काय म्हणतो की परमेश्वर आपल्या आनंदात कुजबुजतो, आपल्या सत्सद विवेक बुद्धीत तो बोलतो, परंतु आपल्या वेदनांमध्ये ओरडतो. बाहेरे जग जागृत करण्यासाठी तो त्याचा मेगाफोन आहे. तो काय सांगत आहे, C.S. लुईस काय म्हणतात की आपल्या आनंदाच्या दिवसांमध्ये, आपल्या सुखांच्या दिवसांमध्ये परमेश्वराचा हलका आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो, परंतु जेव्हा आपण वेदनांमध्ये आहोत, त्रासांमध्ये आहोत, तेव्हा तोच आवाज जो आहे तो आपल्याला असं वाटतं की तो ओरडून आपल्यासोबत बोलत आहे. चांगल्या दिवसांमध्ये नेहमी देर इज अ डेंजर. चांगल्या दिवसांमध्ये नेहमी हा धोका असतो की आपण परमेश्वराच्या आवाजाकडे लक्ष देत नाही. चांगल्या दिवसांमध्ये नेहमी हा धोका आहे की तो बोलत आहे, सांगत आहे वारंवार, परंतु सर्व काही चांगले असल्या कारणाने मनुष्य त्याचा आवाज ऐकत नाही आणि म्हणून जेव्हा वेदना येतात तेव्हा त्याचा लहानसा आवाज सुद्धा आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्यासोबत अगदी स्पष्टपणे आणि जोरामध्ये प्रियांनो बोलत आहे. आणि म्हणून कदाचित विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये येणारे जे पीडा आहेत, त्रास आहेत, अडचणी आहेत, दुःख आहे आणि मान अपमान, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते यासाठी आहेत की जसं दावीद म्हणतो की मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो. आपण भटकत आहोत का? आपण प्रभूपासून दूर होत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि कारण प्रभूच्या एक दासाने खूप सुंदर संदेश दिलेला आहे. त्या संदेशाचा टॉपिक आहे द प्रॉब्लेम ऑफ प्लेजर. एक संदेश आहे, युट्यूबवर तुम्हाला मिळू शकतं. द प्रॉब्लेम ऑफ प्लेजर, सुखाचा प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेम जे सुखाद्वारे येतात, ते प्रॉब्लेम जे भरपुरीमुळे येतात, ते प्रॉब्लेम जे चांगल्या दिवसांमुळे येतात प्रियांनो. आणि म्हणून पहिला जो विषय आज परमेश्वर मला आणि आपल्याला जो शिकवत आहे तो हा की कदाचित आपल्या जीवनामध्ये असलेल्या पीडा, त्रास, अडचणी, दुःख, आजारपण हे आपल्यासाठी एक साईन आहे की परमेश्वर हे म्हणत आहे की तू भटकत आहेस, तू परत ये. है ना? बायबलमध्ये आपण इस्रायली लोकांनी जीवनामध्ये बरेचदा ही घटना पाहतो. निर्गमनाच्या पुस्तकामध्ये पण जेव्हा ते त्रासात होते, अडचणीत होते, जेव्हा फारोने त्यांच्यावर फार अत्याचार वाढवले, त्रास वाढवला, तेव्हा त्यांनी परमेश्वराला आरोळी मारली. आणि वचन सांगते की परमेश्वर त्यांचे आवाज ऐकून त्यांना मदत करण्यासाठी तो आला आणि मग त्यांनी मोशेला पाठवलं. हेच लोक जेव्हा मिस्र देशातून बाहेर निघाले, जेव्हा परमेश्वर त्यांना म्हटलं की मी तुम्हाला एका चांगल्या देशामध्ये नेत आहे, दुधा मधाच्या प्रवाहाच्या वाहणाऱ्या देशामध्ये मी तुम्हाला नेत आहे, मिस्र देशाच्या गुलामगिरीतून, त्या त्रासातून, त्या अडचणीतून, सर्व दुःखातून काढून मी तुम्हाला चांगल्या देशामध्ये नेत आहे. आणि त्या प्रवासामध्ये जेव्हा त्यांना त्रास झाला, पाणी मिळालं नाही, एका ठिकाणी म्हणतात की आम्हाला मटण मिळालं नाही, एका ठिकाणी म्हणतात की आम्हाला तू तलवारीने मारण्यासाठी तू जंगलात आणलेला आहे का? सर्व चांगलं होत असतानाही इस्रायली लोक बरेचदा कुरकुर करायचे, परमेश्वराच्या विरुद्ध बोलायचे आणि त्यामुळे मग त्यांच्यावर अनेक प्रकारचे न्याय आणि दंड पण आले.
मग पुढे जाऊन मग आपण शास्त्रीच्या पुस्तकामध्ये वाचतो, ज्या सर्व काही चांगलं राहायचं तेव्हा इस्रायली लोक परमेश्वराला सोडून द्यायचे, अन्य देवी देवतांची पूजा अर्चना करायचे आणि मग परमेश्वर एखादा शत्रू त्यांच्या विरुद्ध पाठवायचा आणि मग तो शत्रू त्यांना बंदिवासामध्ये घेऊन जाणार आणि मग तिथं जेव्हा त्यांना त्रास व्हायचा तेव्हा ते आरोडी मारायचे आणि मग परमेश्वर एखादा शास्ता पाठवून मग त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं. ही स्टोरी अनेकदा आहे, वारंवार 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 हेच होतं. परमेश्वराने त्यांना सोडवलं, ते परमेश्वराला विसरले, मग त्रासात गेले, आरोळी मारली आणि परमेश्वर त्यांना बाहेर काढलं. हे अनेकदा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. काय मनस्थिती होती त्यांची, काय त्यांचं विचारधारणा होती. जेव्हा चांगले दिवस होते तेव्हा ते परमेश्वराला विसरून जायचे, पण जेव्हा दुःख यायचं तेव्हा ते परमेश्वराच्या जवळ यायचे. मग सिंपल एक गोष्ट ही आहे की जर त्रासामध्ये परमेश्वराला आरोळी मारायची आहे तर त्यापेक्षा चांगल्या दिवसातच मारा ना. जर त्रासामध्ये रडून रडून प्रार्थना करायची आहे, जर दुःखामध्ये जर प्रभूच्या जवळ यायचं आहे, तर मग तसं करण्याच्या ऐवजी जेव्हा चांगले दिवस आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व काही चांगलं सुरू आहे, तर त्या दिवसांमध्ये का आपण परमेश्वराच्या प्रती तितकंच विश्वासयोग्य राहू नये जितकं विश्वासयोग्य एखादी व्यक्ती दुःखामध्ये प्रभूच्या प्रती राहतो. आणि मग कदाचित असंही होत असेल की परमेश्वर असा विचार करत असेल की हा व्यक्ती चांगल्या दिवसामध्ये कधी माझ्यासोबत राहत नाही, म्हणून याच्यामध्ये दुःख राहू द्या, का दुःखामध्येच हा माझ्या प्रती विश्वासयोग्य आहे, त्रासामध्येच, आजारपणामध्येच, अनेक प्रकारच्या प्रॉब्लेममध्येच हा माझ्या प्रती विश्वासयोग्य आहे. तर बेटर असं आहे की दुःख राहू द्या, कारण चांगले दिवस दिले तर हा विसरतो मला, आरोग्य दिलं, सुख समाधान दिलं, सर्व काही व्यवस्थित दिलं, मग हा थंड पडतो आपल्या आत्मिक जीवनामध्ये. त्याच्यापेक्षा बेटर हे आहे की राहू द्या, दुःख माझ्याजवळ बसून तर राहील. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये येणारे जे त्रास आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की मी दूर गेल्यामुळे आलेलो आहे का हे त्रास, मी प्रभूपासून दूर आहे, दूर गेलो, चांगल्या दिवसांमध्ये माझा आत्मिक उत्साह कमी झाला म्हणून ह्या त्रासामध्ये मी पडलो का. कारण जेव्हा मी दुःखात आहे तेव्हा मी रात्रभर जागून सुद्धा प्रार्थना करत आहे, मी दुःखात आहे तर मी सकाळी उठून सुद्धा प्रार्थना करत आहे. पण चांगले दिवस आहेत तर आपण लिनियंट झालो, आरामाने चलने दो, सब कुछ तो ठीक चल रहा है, काय गरज आहे परमेश्वराची. आणि म्हणून प्रियांनो, जे त्रास आहेत, अडचणी आहेत, पीडा आहेत, ते कदाचित आपल्याला एक चिन्ह देत आहे, काहीतरी आपल्याला सांगत आहे की तू भटकत आहे, प्रभूपासून दूर जात आहे, आता तुला वापस परत येण्याची गरज आहे. आणि समजा जर आपल्या जीवनामध्ये दुःख नाही आहे, जर आपल्या जीवनामध्ये त्रास नाही आहे, त्यावेळेला आपल्याला परमेश्वराची आवश्यकता पण भासणार नाही. कारण उदाहरणार्थ की समजा आपण आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादी जखम होते, ठीक आहे, समजा हात कापलाच सुरीने, तर त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होतो, माझा हात दुखत आहे, कारण कापला आहे हात तर माझा हात दुखत आहे आणि रक्त पण वाहत आहे. आणि म्हणून आपण काय करू, त्या त्रासाला किंवा त्या दुखण्याला दूर करण्यासाठी आपण त्याला बँडेज करू, ज्याच्यामुळे रक्त जे आहे ते थांबून जाईल. परंतु उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती आहे ज्याला कुठल्याच प्रकारचं सेन्सेशन नाही आहे, काही त्याला सेन्स होत नाही, कदाचित त्याचा हात आगीमध्ये पडला आणि तो हात जळत आहे, परंतु त्याचं सेन्सेशन त्याला फील होत नाही आहे की माझा हात जळत आहे, म्हणून तो कदाचित तो हात आगीतून काढणार नाही, तिथंच तो हात राहील, जळत राहील, परंतु त्याच्यातून तो हात काय बाहेर काढणार नाही. परंतु जर आगीमध्ये त्याचा हात जात आहे आणि त्याला चटके लागत आहे, तर लगेच काय होईल की तो हात त्या आगीतून तो बाहेर काढेल. जर एखाद्या व्यक्तीचा हात कापला आहे, दुखत आहे, म्हणून तो लगेच जाऊन त्याचं ट्रीटमेंट करेल. परंतु जर त्याला त्याचं काही सेन्सेशन होत नाही, काही त्याला वाटतच नाही की माझा हात कापलेला आहे, तर कदाचित त्याच्या शरीरातून ते रक्त वाहून जाईल. म्हणजे काय की त्यावेळेला होणारा जो त्रास आहे, तो चटका जो आहे, तो त्याच्यासाठी नुकसानदायक नाही आहे, तो चटका त्याच्या भल्यासाठी आहे.
बरेचदा आपल्या जीवनातले त्रास आपल्या नुकसानासाठी नसतात. बरेचदा आपल्या जीवनात येणारे जे वेदना आहेत, ज्या पीडा आहेत, ते आपल्याला एक साईन देतं, आपल्याला चिन्ह देतं, आपल्याला सांगतं की तू विचार कर की तू आज या प्रॉब्लेममध्ये, या त्रासामध्ये का आहे. परमेश्वर तुझ्यासोबत बोलत आहे. परंतु जर त्या अवस्थेमध्येही आपण जर इनसेन्सिटिव्ह आहोत, संवेदनशील जर नाही आहोत, तर आपल्याला काही गरजच भासणार नाही की माझं तर सर्व काही चांगलं होतं, काही प्रॉब्लेमच नाही. आणि ती वेदना किंवा तो प्रॉब्लेम जो आहे आपल्याला नाशामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणून प्रॉब्लेम्स, अडचणी ख्रिस्ती जीवनामध्ये आशीर्वाद सुद्धा बनतात. ते आपल्याला सांगतात की कुठंतरी काहीतरी गडबड झाली आहे, कुठंतरी काहीतरी चूक होत आहे, माझ्या हातून कदाचित परमेश्वराच्या विरुद्ध काहीतरी चूक झाली आहे, कदाचित मी प्रभूपासून दूर गेलेलो आहे आणि मला पुन्हा एकदा परमेश्वराकडे परत येण्याची गरज आहे. म्हणून एक पॉझिटिव्ह अप्रोच सुद्धा आपल्याला असला पाहिजे. कारण दावीद म्हणतो की मी जेव्हा पीडित होतो, त्याच्या पीडित होण्यापूर्वी मी भटकत होतो, आणि जेव्हा मी भटकत होतो तेव्हा मला समजलं की नाही, काहीतरी गडबड होत आहे. आणि आता तो हे म्हणत आहे की मी परमेश्वराची वचने पाळीत आहे. प्रियांनो, प्रत्येक त्रास, प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख जे आहे ते आपल्या नुकसानासाठी किंवा आपल्याला नाश करण्यासाठी नाही आहे. त्रास, अडचणी, प्रॉब्लेम्स जर याला आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ते हे आहे की परमेश्वर आपल्याला सांगत आहे की बेटा, तू भटकत आहे, तू मार्ग चुकीचा पकडलेला आहे, तू परत ये. ही वॉर्निंग किंवा हे काउन्सिलिंग प्रियांनो परमेश्वर आपल्याला देतं. म्हणून एक पॉझिटिव्ह अप्रोच सुद्धा असू द्या. आपण ही प्रार्थना करावी, परमेश्वराला ही समज मागावी की परमेश्वर, हा त्रास का आहे, का माझ्या जीवनामध्ये हे दुःख आलं आहे, का मी रडत आहे, काय चूक झाली का माझ्या हातून, त्याचे परिणाम का मी भोगत आहे का, त्या चुकांमुळे काही प्रॉब्लेम आलेले आहेत का, त्याचा परिणाम आहे का तो. ह्या अशी प्रार्थना आपण केली पाहिजे. ह्याचं मार्गदर्शन आपण प्रभूला मागितलं पाहिजे की सर्व तर चांगलं आहे, तू जिवंत आहे, तू चांगला आहे, तू माझ्यासाठी सर्व काही चांगलं करू इच्छितो, तरी मग असं का होत आहे. तेव्हा प्रभू आपल्याला सांगेल की कुठं काय बिघडलं आहे. आणि जेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे मग प्रियांनो आपण जीवन बनवलं पाहिजे. दावीद म्हणतो की मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो, पण आता मी तुझे वचने पाळीत आहे. दुसरी गोष्ट की जे याकोब पहिला अध्याय आणि दुसरं वचन जे आपण वाचलं त्याच्यामध्ये तो का मानतो की प्रिय बंधूंनो, जेव्हा तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्ही जाता, त्रासांना जाता, तेव्हा तुम्ही आनंदच करा. आता हे कसं शक्य आहे किंवा असं का लिहिण्यात आलं की आपण आनंद करावा दुःखामध्ये? का दुःखामध्ये आनंद का करू मी? स्तोत्र 23 मध्ये पण एक अद्भुत वचन आहे. आणि स्तोत्र 23 जे आपलं आवडतं स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये दावीदही एक गोष्ट बोलतो. स्तोत्र 23 मध्ये 4थ्या वचनाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये दावीद हे म्हणतो की तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात, है तेरे सोटे और तेरे लाठी से मुझे शांति मिलती है. तेरा सोटा लग रहा है लेकिन मुझे शांति मिल रही है. तर का याकोब का म्हणत आहे की तुम्ही आनंद करा आणि आनंद केला पाहिजे? त्याचं कारण हे आहे की आपल्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये जर त्रास आहे तर त्याचा अर्थ असा आहे की आपण आत्मिकरित्या जिवंत आहोत. वी आर स्पिरिच्युअली अलाइव्ह. कारण सैतान त्याच व्यक्तीवर हल्ला करेल किंवा सैतान त्याच व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करेल जो प्रभूच्या जवळ आहे, जो परमेश्वरामध्ये जिवंत आहे, ज्याचं मन, ज्याचा आत्मा परमेश्वरामध्ये जिवंत आहे. ही स्पिरिच्युअली अलाइव्ह. त्याच व्यक्तीवर सैतान हमला करेल. पण जो व्यक्ती परमेश्वराजवळ नाही, जो परमेश्वरासोबत संबंध ठेवत नाही,
जो व्यक्ती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहत नाही त्या व्यक्तीबद्दल सैतान हाच विचार करेल, हा तर माझाच आहे, कारण ह्याला परमेश्वराशी काही घेणं देणं नाही आहे, हा वचनापासून, प्रार्थनेपासून, चर्चपासून दूर आहे, याला आत्मिक जीवनाशी काही घेणं देणं नाही आहे, हा आत्मिकरित्या मेलेला आहे, म्हणजे हा माझाच आहे. जो माझा आहे त्याला मी कशाला त्रास देऊ राहू देतो, माझ्याकडे आहे, मी त्याला शेवटी घेऊनच चाललो नरकामध्ये. परंतु जो व्यक्ती आत्मिकरित्या जिवंत आहे, जो परमेश्वराजवळ राहू इच्छितो, प्रार्थनेत राहू इच्छितो, सेवेत राहू इच्छितो, आत्मिक जीवनामध्ये तो राहू इच्छितो, त्याच्याबद्दल सैतान हा विचार करेल, अरे हा माझ्या हातून सुटत आहे, हा माझा नाही आहे, मी ह्याचा आत्मा नाश करू शकत नाही आहे, म्हणून मला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण हा जो आहे हा परमेश्वरामध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे, हा आत्मिक जीवनामध्ये जिवंत आहे, म्हणून ह्याला पाळायचा आहे, म्हणून ह्याचा नाश करायचा आहे. पण जो व्यक्ती माझा जवळ आहे, मी त्याला त्रास देणार नाही. म्हणजे काय की आपल्या जीवनातले त्रास यासाठी आपण आनंद करावा की ते एक साईन आहे की आपण आत्मिकरित्या जिवंत आहे. आणि म्हणून सैतान माझ्या मागे लागला आहे, म्हणून प्रॉब्लेम्स माझ्या मागे लागलेले आहे, म्हणून अडचणी माझ्या मागे लागलेल्या आहे, कारण तो मला घाबरला आहे, माझ्या प्रार्थनेला तो घाबरलेला आहे, माझ्या आत्मिक जीवनाला तो घाबरलेला आहे, आणि म्हणून तो मला पाळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर आपण उदाहरणार्थ एक प्लास्टिकचं फूल आहे आणि एक ओरिजिनल फूल आहे, आणि मग त्याच्यावर जे किडे म्हणा किंवा भवरे म्हणा जे उडतात ते कोणावर बसतील? दोघी सारखेच दिसतात, दोन्ही फूल जे आहेत ते एक सारखे दिसतात, अगदी असं वाटतं की त्यांच्यामध्ये आपण डिफरेंशिएट करू शकत नाहीये. परंतु भौरा जो है वो जिंदा फूल पर ही बैठेगा, प्लास्टिक के फूल पर कभी वो नहीं बैठेगा, कारण त्याच्यामधून त्याला काहीच मिळणार नाही, कारण ते फूल जे ते मेलेलं आहे, दिसायला फार सुंदर आहे परंतु ते फूल मेलेलं आहे. परंतु भौरा जो आहे हा जिवंत फुलावरच बसेल, कारण तिथूनच त्याला ते ज्यूस मिळणार आहे. म्हणजे काय की सैतान तिथंच अटॅक करेल जिथे जीवन आहे. आणि जर आपण प्रभूमध्ये जिवंत आहो, आपलं आत्मिक जीवन जिवंत आहे, आपलं प्रार्थनामय जीवन, आपलं वचनाचं जीवन, आपलं सेवेचं जीवन जिवंत आहे, तर तिथंच तो अटॅक करेल. जे लोक प्रभूपासून दूर आहेत त्यांना मला जाऊ दे, ते तर माझेच आहेत, काय करायचं त्यांच्याशी काही त्यांना त्रास देण्याची गरज नाही आहे, कारण ते माझेच आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवावी, कदाचित माझ्या जीवनामध्ये येणारे जे त्रास आहेत यामुळे आहे की सैतान मला घाबरला आहे आणि म्हणून मी आनंद करेन, माझं आत्मिक जीवन जिवंत आहे म्हणून मी आनंद करेन. आणि स्तोत्र 73 मधले आपण काही वचन वाचूया, थोडासा लांब शास्त्र भाग आहे, परंतु परमेश्वराचं वचन आपल्यासोबत बोलेल की जेव्हा एक व्यक्ती जो आत्मिकरित्या जिवंत आहे, आत्मिकरित्या ऍक्टिव्ह आहे, परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो, प्रार्थनामय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्याला असं वाटतं की मला खूप त्रास आहे. परंतु जे लोक परमेश्वरामध्ये नाहीत किंवा प्रभूपासून दूर आहेत, ज्यांना आत्मिक जीवनाशी काही घेणं देणं नाही, जे कधी चर्चमध्ये दिसत नाहीत, ते किती आशीर्वादित दिसत आहे. मी चर्चमध्ये येऊन मला आशीर्वाद मिळत नाही आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, त्रास आहे. परंतु जे प्रभूमध्ये नाहीत त्यांना ते किती सुखी आहेत. स्तोत्र 73 3 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरण यातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात, इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात, म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे. जबरदस्ती तीही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. मेधो वृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात, ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात, ते मोठ्या डोलाने भाषण करीतात, ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवितात, त्यांची जीभ जगभर मिरविते. यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, देवाला कसे समजणार, परस्पराला काय ज्ञान आहे. पहा, दुर्जन ते हेच,
हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करीत असतात. मग तो म्हणतो की मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे. प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. या वचनांमध्ये दावीद काय म्हणत आहे, आसाफ काय म्हणत आहे की जे लोक दुर्जन आहेत ते उत्कर्ष पावत आहे, त्यांना मरण यातना होत नाही. ते शरीराने धडधाकट आहेत, पुष्ट आहेत, पैशाने भरपूर आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे. परंतु मी माझं मन स्वच्छ राखिले, मी माझं मन स्वच्छ ठेवलं, मी माझे हात निर्दोषतेने धुवून टाकले, पण हे सगळे व्यर्थच झालं. बरेचदा हा विचार विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये येतात. त्या लोकांकडे पहा ज्यांना प्रभूशी काही घेणं देणं नाही आहे. त्या लोकांकडे पहा जे ख्रिस्ताचे नाहीत. त्या लोकांकडे पहा जे पापामध्ये आणि सगळ्या प्रकारच्या अधर्मामध्ये जगत आहेत, आणि ते लोक धडधाकत आहेत. त्यांना मरण यातना होत नाही, ते उत्कर्ष पावत आहे. आणि मी प्रभूच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करत आहे. मी चर्चमध्ये जातो, प्रार्थना करतो, सर्व काही करत आहे, परंतु मला तर काहीही मिळत नाही आहे. बरेचदा ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये हा विचार येतो की प्रभूमध्ये येऊन काय झालं. असा पण काय म्हणतो, मी सर्व काही केले, परंतु हे सगळं जे आहे हे मला व्यर्थ वाटत आहे. प्रियांनो, पॉइंट काय आहे की जे लोक ख्रिस्तामध्ये जिवंत आहेत त्यांच्यावरच सैतान, जग, शरीर, पाप अटॅक करतं. आणि आज जर आपण त्रासामध्ये आहोत तर ती एक साईन आहे की आपलं आत्मिक जीवन जिवंत आहे, आपला विश्वास जिवंत आहे, आपला आत्मिक जीवन अजूनही मेलेलं नाही आहे. आणि म्हणून याकोब म्हणतो की जेव्हा तुम्हाला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. एक व्यक्ती जो अधिक अभिषिक्त आहे, तुम्ही मोठ्या मोठ्या दासांचं जीवन वाचा, त्यांच्या लाईफ स्टोरी वाचा, ठीक आहे. त्यांच्या जीवनामध्ये इतके त्रास होते आपण समजू शकत नाही, आणि आजही आहे. आणि अनेक उपासना संगीतामध्ये जे आपण गीत गातो, फॅनी क्रॉस्बी नावाची एक लेखिका होती, आणि तिचे गीत आजही आपण उपासना संगीतामधले गातो. फॅनी क्रॉस्बी आयुष्यभर आंधळी होती. तिला कधीच डोळे मिळाले नाही. लहानपणी तिचे डोळे गेले. आयुष्यभर ती आंधळी होती आणि आयुष्यभर तिने परमेश्वराच्या स्तुतीचे गीत लिहिलेले आहे. आयुष्यभर तिला कधीच दृष्टी आली नाही, लाईट तिला माहीत नाही, कलर तिला माहीत नाही, काहीच माहीत नाही. आणि तरी पण त्या स्तुतीचे गीत लिहिणारी ती झाली. आणि सध्या जगामध्ये अजून एक लेडी आहे जिचं नाव जोनी एरिक्सन टाडा आहे. तिचं लाईफ तुम्ही वाचा. ती पॅरालाइज्ड आहे आणि मानेपासून खाली, परंतु ती जगभर फिरून ती परमेश्वराची सेवा करते आणि त्रासामध्ये परमेश्वर कसा विश्वासयोग्य आहे हे ती लोकांना सांगते. आणि अजून एक व्यक्ती आहे जो प्रचारक आहे, ज्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाही आहे. आणि दोन हात नाही, दोन्ही पाय नाही, परंतु जगभर फिरून तो परमेश्वराच्या चांगुलपणाचा प्रियांनो तो प्रचार करत आहे. तुम्ही म्हणत आहे का की मी दुःखी आहे? या लोकांकडे पहा. तुम्ही म्हणता का की मला त्रास आहे, माझा अपमान होत आहे, मी रडत आहे, मी खूप दुःखी आहे प्रभू. आणि फॅनी क्रॉस्बीची आठवण करा. तिला आयुष्यभर डोळे आले नाही, परंतु ती देवाची स्तुती करत होती. जोनी एरिक्सन टाडा, तुम्ही गुगलमध्ये जाऊन तिचं लाईफ स्टोरी वाचा. आणि तर या सर्व लोकांना जेव्हा आपण पाहतो, हे सर्व लोक असे आहेत की ज्यांनी त्रासामध्ये आनंद केलेला आहे, ज्यांनी दुःखामध्ये राहून प्रभूची स्तुती केलेली आहे. ते पण अतिशय वेदनांमध्ये आहेत, खूप वेदनांमध्ये आहे. आणि जर आपण कम्पेअर केलं तर आपलं दुःख त्यांच्या दुःखासमोर काहीच नाही. कधी कधी आपण ओव्हर थिंक करतो आणि आपण एक्झॅगरेट करतो आपल्या दुःखाला. म्हणून प्रियांनो, जर आज त्रास आहे, आनंदच माना, देवाचं वचन सांगतं. कारण हे त्रास आपल्याला हे सांगतं की कुठं ना कुठं आपलं आत्मिक जीवन प्रियांनो जिवंत आहे. आणि तुम्हाला माहित आहे, एलिशा जो प्रभूचा दास होता, हे काय एलियाचा नंतर एलिशा जो आला, त्याचं मरण कसं झालं?
एलिशा आजारपणामध्ये मेला. ज्या एलिशाने एलियापेक्षा डबल चमत्कार केले, तो एलिशा आजारपणामध्ये मेला. आरोग्यामध्ये नाही, हेल्दी नाही मेला, तो आजारपणामध्ये मेला. यशाया संदेष्टा, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल भविष्यवाणी केली, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी केली, तो यशाया कसा मेला? तुम्हाला माहिती आहे यशायाची मृत्यू कशी झाली? 2 झाडांमध्ये त्याला बांधण्यात आलं आणि वरून खालपर्यंत आरीने त्याला चिरलं, है ना. नॉर्मल डेथ नाही, शूट केलं असतं तर बरं झालं असतं. परंतु तुम्ही विचार करा, त्याला वरून 2 झाडांमध्ये बांधून त्याला आरीने कापण्यात आलं 2 भागांमध्ये. यशाया कोण होते हे लोक? यांना विचारा दुःख काय आहे, यांना विचारा की त्रास काय आहे. आणि आपण म्हणतो की प्रभू मी दुःखी आहे. आणि येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य एकाला सोडून सगळेच्या सगळे मार्टियर्स होते. सगळ्यांना, कोणाला उलटं टाकून, कोणाला वाघांसमोर टाकून, कोणाला शिरच्छेद करून, अनेक विचित्र प्रकारे दुःखदायक परिस्थितीमध्ये त्यांना मारण्यात आलं. आणि आपण म्हणतो की मी दुःखी आहे. आणि अनेक लोक आहेत, तुम्ही जाऊन पहा की कशा कशा परिस्थितींमध्ये लोक ख्रिस्ती जीवन जगत आहे. आज आपण जर भारतामध्ये काही राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे बसण्याची सुद्धा सुविधा नाही आहे. त्यांच्याकडे चर्च नाही आहे, बिल्डिंग नाही आहे, त्यांच्याकडे काहीच सुविधा नाही आहे. परंतु ते ख्रिस्ताचा जो विश्वास आहे ते घेऊन चालत आहे प्रियांनो. आणि आपण म्हणतो की मी दुःखी आहे. म्हणून आपलं दुःख काहीच नाही आहे, काहीच नाही. थोडंफार दुखतं, थोडंफार त्रास होतो, थोडंफार नुकसान होतं, आपण रडत बसतो. परंतु जगामध्ये असेही लोक आहेत जे असह्य, आपल्या कल्पनेच्या बाहेर राहून, ते दुःखामध्ये राहूनही आनंद करत आहे. तर प्रियांनो, आपण कुठं उभा आहोत? म्हणून हे म्हणणं आपल्याला प्रियांनो सोडावं लागेल. मी रडत आहे, मी दुःखी आहे, मला फार त्रास आहे. जर असं काही वाटतं तर तुमच्याकडे मोबाईल आहे, सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांची लिस्ट मिळेल की कशा प्रकारे त्रासांमध्ये प्रियांनो लोक जगत आहे. आणि याकोब आपल्याला हे म्हणतो की तुम्ही आनंद करा. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय जो आहे हा विश्वासाचा अध्याय आहे प्रियांनो. आणि विश्वासाबद्दल लिहिलेलं आहे त्यामध्ये की कशा कशा प्रकारे लोकांना आशीर्वाद मिळाले विश्वासाच्या द्वारे. परंतु इब्री लोकास पत्र काही वचनांपर्यंत आपण हे पाहतो की कशा प्रकारे लोकांनी विश्वासाद्वारे मोठे मोठे कामं केले. परंतु त्यांचा जो शेवटचा पार्ट आहे तो पण आपण वाचला पाहिजे, कारण तो इब्री 11वाचाच तो पार्ट आहे. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 1ल्या वचनामध्ये विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे. मग मोठी लिस्ट आहे की कशा कशा मोठ्या लोकांना आशीर्वाद मिळाले. परंतु 35 वचन जे आहे किंवा 36 वचनापासून जर आपण वाचू तर त्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. इब्री लोकास पत्र 11 अध्याय आणि 36 वचनापासून पुढं. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवत्तीने चिरले, तरवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. हे कोण लोक आहेत? हे दुर्जन नाही आहे. हे प्रभू येशू ख्रिस्तावर, परमेश्वरावर विश्वास करणारे लोक आहेत की ज्यांना या प्रकारचा त्रास झालेला आहे प्रियांनो. आणि आपण म्हणतो की मी दुःखी आहे. जगामध्ये त्रास खूप आहे, आपल्याला आपण होत राहील है ना. परंतु आपलं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते राईट असलं पाहिजे. मला त्रास आहे निश्चित आहे, परंतु माझ्यापेक्षाही अधिक त्रासात असलेले ख्रिस्ती लोक जगामध्ये आहेत. माझ्यापेक्षा माझं जीवन जर मी त्यांच्या जीवनासोबत जर मी तुलना करेन ना तर असं समजून येईल की मी तर खूप सुखी आहे, माझ्याकडे सर्व काही आहे है ना.
जाऊ द्या, या सर्व गोष्टी तर आहेत. येशू ख्रिस्ताकडे जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं? जो आपला प्रभू, आपला तारणारा है ना, ज्याच्यावर आपण विश्वास करतो, त्याचं जीवन कसं होतं? मत्ते 4 सांगतं की येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे की तो त्यागलेला होता. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे की तो रोगी पुरुष होता, तो दुःखी पुरुष होता. 1 कोरिंथ 11 मध्ये लिहिलेलं आहे की त्याला ही वॉज बिट्रेड, है ना, त्याला धोका देण्यात आला. त्याच्याबद्दल आपण वाचतो की जेव्हा पिलातासमोर तो होता, लोक म्हणत होते की याला क्रूस खांबी चढवा. कुठं होते ते लोक ज्यांना येशू ख्रिस्तांनी डोळे दिले होते? कुठं होते ते लोक ज्यांना येशू ख्रिस्तांनी पाय दिले होते? ते 5,000 लोक कुठं होते ज्यांना येशू ख्रिस्तांनी उपाशी मरू दिलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताबद्दल ते कृतज्ञ होते. योहान 6 मध्ये लिहिलेलं आहे की अनेक शिष्य येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकून त्याला सोडून निघून गेले. मार्क 3 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताच्या परिवाराने, त्याच्या भावाने, त्याच्या बहिणीने काय म्हटलं की याचे चित्त ठिकाणावर नाही आहे. येशूच्या घराच्या लोकांनी म्हटलं की हा पागल झालेला आहे. आणि जर आपले लोक, घरचे लोक जर म्हणतात की हा जर डोकं ठिकाणावर नाही आहे तर काही मोठी गोष्ट नाही आहे. येशूच्या परिवाराच्या लोकांनीही त्याचा अनादर केला. मत्ते 12 मध्ये लिहिलेले आहे की हा तर दुष्टात्मांच्या सायाने दुष्टात्मे काढतो, म्हणजे हा दुष्टात्म्यांची बाळजबूलची हा मदत घेतो. मत्ते 27 मध्ये आपण वाचतो की त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले, खोटे आरोप येशू ख्रिस्ताला लावण्यात आले. मत्ते 26 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताच्या तोंडावर थुंकण्यात आलं. लूक 23 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताचा अपमान करण्यात आला. 1 पेत्र 2 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले. मत्ते 27 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की एली एली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? सर्वांनी तर त्याला सोडून दिलं होतं, परंतु परमेश्वरानेही येशू ख्रिस्ताला सोडलं होतं. योहान 19 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्त मरण पावला आणि आपण म्हणतो की आपण दुःखी आहे. हे सर्व लिस्ट जर आपण पाहिले तर आपल्याला एक गोष्ट निश्चित कळून येईल ती ही, मी तर खूप सुखी आहे. थोडंसं डोकं दुखतं, थोडेसे हातपाय दुखतात, खिशामध्ये थोडा पैसा कमी आहे, मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं नाही. परंतु ह्या लोकांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण पाहिलं तर आपण फार सुखी आहोत. म्हणून एक योग्य पर्स्पेक्टिव्ह आपण असला पाहिजे. म्हणून याकोब म्हणतो की तुम्ही आनंद करा. का आनंद करा? कारण आपलं आत्मिक जीवन जिवंत आहे. आणि दुसरी गोष्ट ही की प्रभू मी धन्यवाद देतो की मी ह्या लोकांसारखा आज दुःखी आणि परेशान नाही आहे. मग काय करावं आपण? शेवटची गोष्ट ती ही, इब्री पत्र 12 अध्याय आणि 2 वचन. काय करावं आपण? इब्री पत्र 12 अध्याय आणि 2 वचनामध्ये आपण वाचतो की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारे येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. जो आनंद येशू ख्रिस्ता पुढे होता त्या आनंदाकडे लक्ष देऊन त्याने लज्जा तुच्छ मानली व त्याने वधस्तंभ सहन केला. आणि म्हणून तो याने आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं लक्ष, तुम्ही तुमचे डोळे स्वतःवर नाही, जगावर नाही, शेजाऱ्याच्या घरी काय आहे, माझ्या मित्राच्या घरी काय आहे, जगामध्ये काय आहे त्यांच्याकडे न पाहता स्वतःकडेही नका पाहू, आजूबाजूलाही नका पाहू. परमेश्वराचं वचन सांगते की तुमचं लक्ष तुम्ही ख्रिस्ताकडे असू द्या. आज आपण का दुःखी आहोत? कारण आपण स्वतःकडे पाहतो की मी किती दुःखी आहे. मैं, मेरा और मेरे लिए, इसी में जी रहे और इसीलिए हम लोग तकलीफ में. मला नाही मिळालं, मी आणि म्हणून आपण दुःखी आहे. आपण शेजारी पाहतो की त्यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही, तर दुःखी आहे. म्हणून देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? प्रभू हे म्हणत आहे की तुम्ही तुमचं लक्ष येशूकडे असू द्या, ख्रिस्ताकडे पहा. आता म्हणतो की तो तुमचा विश्वासाचा उत्पादक आहे, म्हणजे विश्वास सांभाळणारा पण तो आहे आणि विश्वास पूर्ण करणाराही येशू ख्रिस्त आहे. तुमचं लक्ष स्वतः करून काढून, आपल्या परिवारावरून काढून
आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या समाजातील लोक आपल्या सर्कलवरून तुमचं लक्ष काढा आणि देवाचं वचन हे सांगतं की तुम्ही तुमचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लावा. कारण त्याने स्वतःची लज्जा तुच्छ मानून त्याने वधस्तंभ सहन केला आणि आज त्याला काय मिळालेलं आहे? त्याच वचनाच्या शेवटच्या भागामध्ये लिहिलेलं आहे की आता तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. वधस्तंभ सहन करून, लज्जा सहन करून, सर्व त्रास सहन करून ख्रिस्त आज परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि परमेश्वर वचन आपल्याला हेही सांगतं की जर आपण प्रभूप्रती आपल्या त्रासामध्ये, अडचणींमध्ये आणि अपमानामध्ये आणि पीडांमध्ये जर विश्वासयोग्य आहोत तर आपण त्याच्यासोबत राज्य करणार आहे. म्हणून प्रियांनो, दुःख आहे, पीडा आहेत, परीक्षा आहेत, त्रास आहे, कदाचित ते राहील, मला माहीत नाही, इच्छा तर नाही, परंतु राहू शकतात. परंतु त्या परिस्थितीमध्ये आपला विचार, आपला विश्वास कसा असावा की मी ख्रिस्ताकडे पाहत राहील. पहिली गोष्ट ही की जर मी त्रासामध्ये आहे यामुळे तर नाही की मी देवापासून दूर झालो आहे म्हणून मी आज त्रासात आहे. जर तसं आहे तर परत येण्याची गरज आहे. कारण मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, परंतु आता मी देवाचे वचन पाळतो, दावीद म्हणतो. दुसरी गोष्ट, आनंद करा, कारण आपलं आत्मिक जीवन जिवंत आहे. आपण प्रभू जवळ आहोत म्हणून कदाचित आपल्यावर या प्रकारचे त्रासाचे अटॅक्स होत आहे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपण त्याही लोकांना लक्षात ठेवावं जे आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने दुःखाने आणि त्रासाने जात आहेत. त्यांच्याकडे पहा. सर्वात मोठी गोष्ट येशू ख्रिस्ताकडे पहा, कारण तोच आपला विश्वास पूर्ण करणारा आहे. प्रार्थना करूया. आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि आजच्या वचनाच्या आधारावर प्रियांनो स्वतःकडे आपण पाहूया. काय म्हणणं आहे माझ्या दुःखाप्रती? मी हे म्हणत आहे का की मी खूप दुःखी आहे, माझं दुःख कोणी समजत नाही, माझे अश्रू कोणी पाहत नाही, मी आतल्या आत दुःखी आहे, मी एकटा आहे, मला त्रास आहे? कदाचित आपण एक्झॅगरेट तर नाही करत आहे आपल्या त्रासांना, ओव्हर थिंकिंग तर करत नाही आहे. त्रास आहे हे सत्य आहे, दुःख आहे हे सत्य आहे, पीडा आहे हे पण सत्य आहे प्रियांनो. परंतु वचन सांगतं की आपण प्रभूकडे पाहावं. देव बाबा, आज आमची प्रार्थना आहे प्रभू, जर आज आम्ही भटकत आहोत तर आम्ही तुझ्याकडे परत येतो. प्रभू, जर आम्ही आत्मिकरित्या जिवंत आहोत आणि म्हणून जर आम्हाला त्रास आहे तर त्यासाठी आम्ही आनंद करतो प्रभू. कारण जग, शैतान, शरीर आम्हाला घाबरलेला आहे, कारण आम्ही तुझ्यामध्ये आहोत. परंतु या सर्व परिस्थितींमध्ये पिता आमची हीच प्रार्थना आहे की आमचं लक्ष स्वतःवर नसावं, आमच्या आजूबाजूच्या परिस्थितींवर नसावं, आमच्या परिवारावर नसावं, परंतु आमचं लक्ष फक्त ख्रिस्ताकडे असावं. ती कृपा तू आम्हाला पुरेव पिता. हा पूर्ण आठवडा तुमच्यासाठी आशीर्वादित कर. तारणारा परमेश्वर ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौड नावाने आम्ही मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शे ताडू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर सदोतीत असो. आमेन.